इकडे मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधण्याला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने मात्र नकार दिलाय। दोन्ही कोर्टाचे निकाल मराठा आरक्षण मार्गातले मोठे अडसर आहेत। मराठा आरक्षण समितीच्या कायदेशीर सल्लामसलतीमधून ही माहिती पुढे आल्याचं कळतंय। मराठा उपसमितीची बैठक होती आणि या बैठकीमध्ये विविध अनुषंगाने विविध बाजूंनी या विचार केला जातोय की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय काय पर्याय असू शकतात। तर त्यामध्ये मुख्य अडसर समोर आलाय ते म्हणजे मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधण्यासाठी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी यापूर्वी दिलेल्या निकालांमध्ये नकार दिलेला आहे आणि हेच निकाल कदाचित मराठा आरक्षण मार्गातले मोठे अडसर ठरू शकतात। कायदेशीर सल्लामसलत जी बैठकांमध्ये होते त्यामध्ये हे मार्ग समोर आलेले हे मुद्दे समोर आलेले आहेत। कोर्टाचं नेमकं काय म्हणणं होतं हे निर्णय देताना आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया। मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही नकार दिलाय। बाळासाहेब चव्हाण विरुद्ध जगन्नाथ होले प्रकरणामध्ये कोर्टाने हा निकाल दिलेला आहे। 2003 मध्ये बाळासाहेब चव्हाण यांचा कुणबी दाखला हायकोर्टाने रद्द ठरवला। हायकोर्टाच्या निर्णयाला चव्हाणांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। एप्रिल 2005 मध्ये सुप्रीम कोर्टानेही हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला।